लोकसभेच्या निकालाआधीच जरांगे पाटील एल्गार पुकारणार आहेत। 8 जूनला होणारी जरांगे पाटलांची महासभा पुढे ढकलण्यात आली आहे। त्यामुळे जरांगे पाटलांनी त्यांच्या उपोषणाची तारीख बदललेली आहे। 4 जूनच्या आधीच उपोषण सुरू होईल असं जरांगे म्हणाले। दरम्यान मलाही धमक्या येत असतात असं म्हणत जरांगेंनी मुंडे बहीण भावावर निशाणा साधलाय। मला जर बीडमध्ये येऊ दिलं नाही तर तुम्हाला सुद्धा महाराष्ट्रामध्ये फिरायचं हे लक्षात ठेवा असा इशाराच जरांगेंनी पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना दिलाय। सध्या तरी बीडची 8 जूनची सभेची महासभेची विशाल सभेची तारीख पुढे ढकलण्यात आली अशी आताच पत्रकार बांधवाच्या माध्यमातून माहिती मिळाली। मराठा बांधवांनी ही तारीख लक्षात ठेवा की 8 जून तारखेला कार्यक्रम होणार नाही, तो पुढे स्थगित केला आणि त्याची तारीख पुढे लवकरच आपल्याला कळवण्यात येईल। 4 तारखेला उपोषण करणार असं देखील तुम्ही जाहीर केलेलं, तो उपोषणावर त्यांची तारीख जर आता ही कार्यक्रम जर पुढे ढकलला असेल तर मला अलीकडे तारीख घ्यावा लागणार। प्रत्येकाला अधिकार आहे, असं फिरू न देणं हे अधिकार आहे प्रत्येकाला। पण तुम्ही ज्या वेळेस विरोध केला, उपोषणाला नाव ठेवलं त्यावेळेस विरोध केला। आधी एकदा मुलं नाही पंकजा ताईला पाडा, तुम्ही जे कोण म्हणतो ना त्यासाठी मारू दे, मारून टाकणार आहे मला। अरे मी बलिदान द्यायला तयार आहे मराठ्यांसाठी, पण मग हटायला तयार नाही। मला बिलात नाही देणार तुम्ही। तुमच्या बी नेत्याला महाराष्ट्रात फिरायचं आहे, तुमच्याकडे बी लोक आहेत ना, तुमची गुंडगिरी किती दिवस आम्ही सहन करणार आहे।